कापडे येथे 17 लाखाच्या फिल्टर प्लांटसाठी घागर नळाला लावा असे एक आगळेवेगळे आंदोलन करण्यात आले. कापडणी ग्रामपंचायतीचा 17 लाख रुपयाचा आरओ फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्यामुळे स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने आज एक अनोखे घागर नळाला लाव आंदोलन करण्यात आले. प्लांटच्या नळाला प्रतिकात्मक घागर लावून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. वर्षभरापूर्वी प्लांट महिनाभरात सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते पाळले गेले नाही. सध्या दुरुस्ती सुरू असली तरी मोटारी जळालेल्या असून दुरुस्ती दरम्यान कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलनस्थळी एकही अधिकारी किंवा ठेकेदार उपलब्ध न राहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पाण्याची गुणवत्ता तपासणी करूनच पुरवठा सुरू करावा आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पाणी आमचा अधिकार आहे अशी घोषणा देत जोपर्यंत ठोस कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी काही ग्रामस्थांनी RN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया. आज कापडणे गावात समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने 17 लाख रुपये खर्च करून जो आरओ फिल्टर प्लॅन चालू केलेला होता 2020 साली, तो नेमका गावासाठी, लोकांसाठी का फक्त वैयक्तिक टक्केवारीसाठी का स्वतःचं काही हित जोपासण्यासाठी 2020 साली सुरू करण्यात आलेला आरओ फिल्टर प्लॅन आज 6वं वर्ष लावून गेलं. 6 वर्षामध्ये 6 थेंब पाणी जर त्या आरओ प्लॅनमधून निघत नसेल तर 17 लाख रुपये खर्च करण्याचा अट्टहास त्यावेळेस का करण्यात आला आणि करण्यात आला मग सुरू आरओ फिल्टर प्लॅन सुरू का केला नाही, ही एक मोठी शोकांतिका आहे. दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी 2025ला कापडणे ग्रामस्थांच्या वतीने व पाणी संघर्ष समिती यांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा सदर हा प्लॅन निदर्शनास आला. सदर जल मिशन अंतर्गत झालेल्या कामामुळे ज्या ठिकाणी आरओ प्लॅन होता त्या ठिकाणी जल मिशनच्या वतीने हा प्लॅन तोडून तिथे पाण्याची टाकी उभारली. पण आरओ प्लॅन काढण्याची परवानगी न घेता त्यांनी